नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रितिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आपण आज 9वी इंग्रजीमधला 2.2 जो प्रोज आहे, जो धडा आहे 2.2 हेलन केलर अँड ॲनी सुलिव्हन ओके चा पार्ट 1, ज्याच्यामध्ये आपण पहिला जो आपला चिटचॅट सेक्शन आहे, ज्याला वॉर्मिंग अप म्हणतो आपण, ते आणि त्याच्यानंतर पहिला 1 ते 2 पॅसेजेस ह्या पार्ट 1मध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ पहिल्यांदा तुम्हाला काय दिलं पहा, व्हॉट स्ट्रॅटजीज डू यू यूज व्हॅन यू स्टडी ऑन युअर ओन. ज्यावेळेस तुम्ही स्वतः अभ्यास करता त्यावेळेस कोणती स्ट्रॅटजी, कोणत्या टेक्निक्स वापरता अभ्यासासाठी. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन्स सुरुवातीला दिलेले आहेत. ॲट फर्स्ट यू कॅन सी रीड द बुक अलाउड. एखादं पुस्तक घेऊन तुम्ही काय करता, मोठ्यानं वाचता. मेमराईज द ॲन्सर म्हणजे पाठांतर, मेमराईज करणं म्हणजे काय, पाठांतर करता. लर्निंग द ॲन्सर्स, त्याच्यानंतर कॉपी रेडीमेड ॲन्सर किंवा मग दुसऱ्याचे वह्या आणून काय करता, जसं असतं तसं लिहून काढता किंवा गाईड्समधलं वगैरे जसं असतं तसं लिहून काढता. तर ह्या 3 स्ट्रॅटजीज तुम्हाला दिलेल्या आहेत इथं. ठीक आहे, तर ह्याच्यापैकी तुम्ही कुठली करता का, हे पहिला प्रश्न. आता खाली काय दिलं बघा इथं या ठिकाणी, टिक द स्ट्रॅटजीज यू फाइंड मोस्ट युजफुल फॉर युअर सेल्फ. यातल्या कुठल्या स्ट्रॅटजीज तुम्हाला जास्त युजफुल वाटतात आणि लिस्ट अदर स्ट्रॅटजीज दॅट यू नो ऑफ. आणि जर समजा याच्यापैकी तुम्ही जी वापरत असाल ती कुठली आहे त्याला टिक करा आणि तुम्ही आणखीन काही स्ट्रॅटजीज वापरू शकता की किंवा तुम्हाला माहिती आहेत का. ओके, सो ॲट फर्स्ट बघा, तुम्ही जर रीडिंगच करत असाल पुस्तकाचं तर तुम्ही पहिला प्रश्न पहिल्या वेळेस टिक कराल. जर मेमराईज करत असाल ॲन्सर तर त्याला टिक कराल किंवा कॉपी रेडीमेड ॲन्सर तसं असेल तर ते टिक कराल. आणि तुम्हाला आणखीन इथं काही स्ट्रॅटजीज सांगितलेल्या आहेत या ठिकाणी इकडच्या बाजूला, त्या आपण वाचूयात. रीड सायलेंटली अँड अटेंटिव्हली म्हणजे लक्ष देऊन शांतपूर्वक तुम्ही काय करता, वाचन करता. मनातल्या मनात वाचन म्हणतो ना, पण कसं, अटेंटिव्हली म्हणजे अगदी लक्ष देऊन मनापासून. मेक युअर ओन नोट्स, स्वतःच्या नोट्स तुम्ही बनवता, ही पण स्ट्रॅटजी खूप छान आहे. देन आयडेंटिफाय डिफिकल्ट वर्ड्स अँड लुक देम अप इन द डिक्शनरी. ओके, इफ यू डोंट नो द वर्ड्स यू हॅव टू चेक द मिनिंग इन डिक्शनरी. तुम्ही डिक्शनरीमध्ये काय करता, त्याचे मिनिंग्स शोधता. डिस्कस विथ युअर फ्रेंड, डिस्कशन हा सुद्धा स्टडीचा खूप मोठा पार्ट आहे. ठीक आहे, खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तर तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर डिस्कशन करता. त्याच्यानंतर रिराईट सर्टेन पार्ट्स ऑन युअर ओन, आणि स्वतः काही जसे पर्सनल रिस्पॉन्स असतात तसे स्वतः तुम्ही स्वतःची उत्तरं काय करता, तयार करून लिहिता. ड्रॉ डायग्राम्स फॉर युअर ओन रेफरन्सेस, आणि काही वेळा आपण डायग्राम्स काढतो, जसं पाय चार्ट आपण काढतो, ठीक आहे, ट्री डायग्राम्स काढतो, तर तशा काही डायग्राम्स काढून तुम्ही काय करता, पाठांतर व्यवस्थित करता का. अँड द लास्ट वन इज ट्राय टू रिमेंबर व्हॉट यू हॅव रीड, आणि ज्याला आपण काय म्हणतो, चिंतन किंवा मनन जे म्हणतो. ठीक आहे, मेडिटेशन करून आपण काय काय अभ्यासलं ते एकदा काय करतो, आपण रिवाइंड करतो, तसं काही करता का. तर याच्यापैकी तुम्हाला कोणत्या स्ट्रॅटजीज योग्य वाटतात त्यासुद्धा तुम्ही टिक करून घ्या. ठीक आहे, देन कम टू द पॉईंट. हेलन केलर अँड ॲनी सुलिव्हन. ओके, आता ॲनी सुलिव्हन ह्या काय आहेत, हेलन केलर यांच्या टीचर आहेत खरं तर. ठीक आहे, तर त्यांची जी जीवन कहाणी आहे त्याच्याबद्दलचा हा धडा आहे. तर त्याचं सुरुवातीला आपण वॉर्मिंग अप पाहूयात, ज्याच्यामध्ये चिटचॅट आहे. व्हॉट इज युअर फेवरेट स्कूल सब्जेक्ट. ओके, शाळेमध्ये जे वेगवेगळे विषय शिकवले जातात त्यातला तुमचा आवडता किंवा तुमचा फेवरेट सब्जेक्ट कुठला. तर सपोज तुम्हाला सांगायचं मॅथ्स तर मॅथ्स सांगा, सपोज तुम्हाला इंग्लिश सांगायचं तर इंग्लिश सांगा. ठीक आहे, नेक्स्ट आहे विच सब्जेक्ट डू यू फाइंड द मोस्ट डिफिकल्ट. तुम्हाला अवघड जातो असा सब्जेक्ट कोणता, मोस्ट डिफिकल्ट. सपोज मला सायन्स जातो तर मी काय करेल, इथं सायन्स लिहिल. ठीक आहे, देन व्हॉट डू यू डू टू ट्राय टू अंडरस्टँड इट बेटर. मग तो तुम्हाला अवघड जातो, मग त्याच्यासाठी कुठली स्ट्रॅटजीज तुम्ही काय करता, वापरता. सपोज यू कॅन से दॅट की आय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग अँड आय ट्राय टू लर्न इट. ओके, इन द सायलेंट एन्व्हायरमेंट म्हणजे सकाळचं जे वातावरण असतं अगदी शांत, तशा वातावरणात मी काय करतो, वाचण्याचा प्रयत्न करतो. ही स्ट्रॅटजी असू शकते. किंवा आय मेमराईज द ॲन्सर्स, मी त्याचे ॲन्सर्स मेमराईज करतो. ओके, नेक्स्ट तुम्हाला 2 क्वेश्चन खाली बनवायचे. पहा क्वेश्चन बघा कुठल्या प्रकारे बनवू शकताय तुम्ही. कॅन आय हेल्प यू टू म्हणजे तुम्ही मदत करणार आहात दुसऱ्याला. ओके, तुम्ही दुसऱ्याला मदत करणार म्हणजे कुठल्या तरी गोष्टीत तुम्ही स्ट्रॉंग आहात. म्हणजे प्रश्न कसा बनला गेला पाहिजे बघा, कॅन आय हेल्प यू टू प्ले द चेस, मी तुला चेस खेळायला मदत करू का. किंवा तुम्ही असं सांगू शकता, कॅन आय हेल्प यू टू
फाइंड ऑर टू राईट द होमवर्क, म्हणजे फाइंड ॲन्सर्स किंवा टू राईट द होमवर्क, म्हणजे या ठिकाणी टूच्या पुढं काय असलं पाहिजे, तुमचं V1 आलं पाहिजे. ठीक आहे. आणि नंतर तुझ्याशी रिलेटेड काय जे ऑब्जेक्ट असेल, सपोज तुम्ही V1मध्ये काय लिहिलं आहे, टू, समजा आपण या ठिकाणी असं करूयात. आता वाक्य बघा काय होईल, कॅन आय हेल्प यू टू. तर आता समजा तुम्हाला मदत करायची एखाद्याला उत्तरं शोधायला, तर काय लिहिणार, टू हेल्प द ॲन्सर, तुम्हाला ॲन्सर शोधायला मदत करू का. कॅन यू हेल्प मी, आता तू मला मदत करशील का, कशात, कॅन यू हेल्प मी टू ड्राईव्ह अ बाईक, म्हणजे मला बाईक चालवायला मदत करशील का. ओके, अशा पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता. डिस्कस द चॅलेंजेस अँड पीपल हॅव टू फेस ड्यू टू डिसॅबिलिटीज. आता काही ठिकाणी आपण डिसॅबिलिटी म्हणजे काय, कुठल्या तरी प्रकारचं शारीरिक अपंगत्व काही लोकांना असतं. ठीक आहे. तर त्या लोकांना काय काय चॅलेंजेस असतात त्यांच्या त्या डिसॅबिलिटीमुळे. ठीक आहे. व्हॉट प्रोव्हिजन्स शुड बी मेड इन पब्लिक प्लेसेस सो दॅट एव्हरी वन गेट्स द सेम ॲक्सेस टू पब्लिक फॅसिलिटी. काही ठिकाणी काही लोक डिसेबल असतात. ठीक आहे. म्हणजे चालण्यामध्ये म्हणा किंवा ऐकण्यामध्ये म्हणा. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या डिसॅबिलिटी लोकांमध्ये असतात. तर अशा लोकांना पब्लिक प्लेसेस ज्या आहेत त्या छान पद्धतीनं व्यवस्थितरित्या वापरता येण्यासाठी, ओके, द सेम ॲक्सेस, त्यांना पब्लिक फॅसिलिटी व्यवस्थित मिळण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ऑब्झर्व युअर सराउंडिंग्स अँड राईट वेदर सच फॅसिलिटीज आर अवेलेबल, हाऊ कॅन यू हेल्प टू इम्प्रूव्ह द सिच्युएशन. तुमच्या आजूबाजूला सुद्धा काही ठिकाणी पहा, काही लोक असतील की त्यांना अडचणी येत आहेत रेग्युलरच्या लाईफमध्ये, तर अशा लोकांना हेल्प होईल अशा काही गोष्टी तुम्ही तुमच्या आजूबाजूला करू शकता का, हे सुद्धा तुम्ही पहा. ॲट फर्स्ट यू विल सी आपल्याला कुठल्या कुठल्या डिसॅबिलिटी समाजामध्ये असणारे लोक दिसतात, त्यांचे चॅलेंजेस काय असतात आणि नेसेसरी फॅसिलिटीज त्यांना काय दिल्या गेल्या पाहिजेत. ओके, हा तुम्हाला तुमच्या पद्धतीनं बनवायचा आहे. मी माझ्या पद्धतीनं बनवला आहे, जो सोपा सहज लक्षात राहतील असे तुम्हाला त्याच्यात पॉईंट टाकलेत. पहिला आहे हिअरिंग लॉस ऑर डेफनेस. ओके, म्हणजे काय, बहिरत्व ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ऐकायला न येणे. मग ह्याच्यासाठी ह्याच्यात चॅलेंजेस काय आहेत, अनेबल टू कम्युनिकेट प्रॉपरली, तुम्हाला ऐकायला येत नाही, अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही इतरांशी व्यवस्थित कम्युनिकेट करू शकता का, डेफिनेटली नो. किंवा अनेबल टू लिसन द ऑदर, किंवा दुसऱ्याला तुम्ही सहजासहजी व्यवस्थितरित्या ऐकू शकताय का, नाही. मग नेसेसरी फॅसिलिटीज काय आहेत बघा, अशासाठी काय कराल तुम्ही, टू मेक व्हिज्युअल अनाऊन्समेंट. मग त्यांना अनाऊन्समेंट कशा करायच्या, व्हिज्युअल अनाऊन्समेंट करायचं, म्हणजे त्यांना बोलून करायचंच नाही, तर त्यांना समजा लिहिलेलं दाखवून म्हणा. ठीक आहे, कारण लिहिलेलं ते वाचू शकत असतील तर त्यांना ऐकून ते हे करायची गरज लागणार नाही. सेकंड आहे एनकरेज देम टू लर्न साईन लँग्वेज, आणि काही साईन लँग्वेज जसं बोटांवरच्या खुणांवरून त्यांना कळालं पाहिजे की आपल्याला काय म्हणायचं. तर अशा पद्धतीच्या चॅलेंजेस आणि त्याच्या ज्या नेसेसरी फॅसिलिटीज आहेत त्या तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे. तुम्हाला हा ब्लॉक भरायला पुस्तकामध्ये दिलेला आहे. हे बाकीचं सगळं मी तुम्हाला इथं भरून दिलेलं आहे, चॅलेंजेस कुठले कुठले आणि त्याच्यासाठीच्या नेसेसरी फॅसिलिटीज कुठल्या कुठल्या. ठीक आहे. आय होप की तुम्ही हे बघाल व्यवस्थित, कारण सगळे पॉईंट मी घेत बसणार नाही तुम्ही, आणि सहज अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला तिथं दिलेलं आहे. ठीक आहे. नाव कम टू द नेक्स्ट. आता हे जे आहे, हे जे चित्र तुम्ही बघताय स्क्रीनवर, तर याच्यामध्ये हेच आपल्या धड्याचे जे मेन आपण काय म्हणूयात त्यांना, हिरो म्हणूयात किंवा हिरोईन्स म्हणूयात. तर त्याच्यामध्ये आपण पहिलं नाव घेतो आहे कुणाचं, हेलन केलरचं. ओके, जी काय आहे एक ब्लाइंड गर्ल आहे, आणि ह्या ज्या आहेत ह्या आहेत तिच्या टीचर, ज्यांना आपण काय म्हणणार आहोत किंवा ज्यांचं आपल्या धड्याचं जे टायटल आहे त्याच्यामध्ये आहे ॲनी सुलिव्हन. ओके, तर ह्या दोघींच्या जो बॉन्ड होता एक, म्हणजे टीचर स्टुडंट बॉन्ड सुरुवातीला होता, पण ॲट लास्ट त्या एकदम छान पद्धतीच्या फ्रेंड्स झाल्या, मैत्रिणीसारख्या राहिल्या. तर हा बॉन्ड नेमका कसा होता याच्याबद्दल, आणि ही ब्लाइंड असतानासुद्धा तिनं त्या ब्लाइंडनेसवरती कसा ओव्हरकम केला, आणि कशी ती एक सक्सेसफुल लेडी झाली की ज्यानं पुन्हा आपलं ग्रॅज्युएशन खूप छान मार्क्स घेऊन केलं, आणि पुन्हा आपलं होल लाईफ तिच्या मॅडमबरोबर घालवून नंतर अशाच मुलांसाठी की जे ब्लाइंड आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या डिसॅबिलिटी असणारे आहेत, तर अशा लोकांमध्येच तिनं आपलं पूर्ण आयुष्य घालवलं. अशा हेलन केलरविषयीचा हा धडा आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट पॅसेज. हेलन केलर अँड ॲनी सुलिव्हन. Knowledge is love
अँड लाईट अँड विजन. बघा पहिल्यांदाच थॉट दिला आहे हेलेन केलर यांचा. काय दिला आहे? नॉलेज इज लव. म्हणजे ज्ञान म्हणजेच काय? प्रेम. ज्ञान म्हणजेच काय? लाईट. आणि ज्ञान म्हणजेच काय? विजन. ओके, म्हणजे ज्ञानाला काय म्हटलं आहे त्यांना? तर प्रेम असं म्हटलं आहे पहिल्यांदा. कारण हे ज्ञान प्रेमानं ज्यावेळेस ॲनी सुलिव्हॅननं त्यांना दिलं त्यावेळेस त्यांना ते मिळालं. कारण आत्तापर्यंत पण प्रयत्न झाले होते पण कुणीही प्रेमानं दिलं नव्हतं. देन नॉलेज इज लाईट. ज्ञान हा एक प्रकारचा प्रकाश आहे. कारण तो ज्यावेळेस आपल्या आयुष्यात येतं नॉलेज एखाद्या गोष्टीचं त्यावेळेस आपलं आयुष्य उजळून जातं. अँड द नेक्स्ट इज नॉलेज इज अ विजन. विजन म्हणजे काय? दृष्टी. ज्ञानाला सुद्धा काय असते? स्वतःची एक दृष्टी असते. तर ह्या 3 गोष्टीच या पूर्ण धड्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ह्या सगळ्या तिन्ही पॉईंट्सचा तुम्हाला 100% पुन्हा पुन्हा प्रत्यय या धड्यामध्ये या स्टोरीमध्ये येणार आहे. ओके, सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट. हेलेन केलर बिकम इल ॲट द एज ऑफ 2 अँड वॉज लेफ्ट ब्लाइंड अँड डेफ. बघा काय झालं? हेलेन केलर बिकम इल म्हणजे काय झाल्या? हेलेन केलर लहानपणी एकदा काय झाल्या? आजारी पडल्या. कधी? ॲट द एज ऑफ 2 म्हणजे वयाच्या 2ऱ्या वर्षी हेलेन केलर आजारी पडल्या. अँड वॉज लेफ्ट ब्लाइंड अँड डेफ. आणि काय झाले बघा? त्या आंधळ्या तर झाल्याच त्या रोगामुळं किंवा आजारामुळं, त्याचबरोबर बहिऱ्यासुद्धा झाल्या. ओके, फॉर द नेक्स्ट 5 years शी ग्रीव अप इन अ वर्ल्ड ऑफ डार्कनेस अँड एम्प्टीनेस. आणि तिथून पुढची 5 वर्ष, नेक्स्ट 5 years शी ग्रीव अप, त्या वाढल्या पण कशा? इन अ वर्ल्ड ऑफ डार्कनेस अँड एम्प्टीनेस. मीन्स नथिंग वॉज देअर इन हर लाईफ. सॉरी. ओके, तर काय? फक्त अंधकारमय जीवन होतं. अँड एम्प्टीनेस. ओके, मीन्स नो वन वॉज विथ हर. त्यांच्याबरोबर कुणीही नव्हतं. त्या एकट्याच काय झाल्या? त्या काळामध्ये वाढल्या आणि राहिल्या. शी वॉज अफ्रेड अलोन अँड विदाऊट एनी अँकर. ओके, शी वॉज अफ्रेड. अफ्रेड म्हणजे काय? त्या म्हणजे त्यांचा स्वभावच कसा झाला? भित्रा झाला. ओके, अलोन एकाकी राहू लागल्या. अँड विदाऊट एनी अँकर. आता अँकर म्हणजे काय? की जे जहाज असतं ते जहाज ज्यावेळेस सुटणार असतं किंवा कडेला किनाऱ्यावर येतं त्यावेळेस त्याला कंट्रोल करण्यासाठी जो काही एक प्रकारचा आकडा असतो त्याला आपण अँकर म्हणतो. पण इथं अँकर म्हणजे काय? सपोर्ट म्हणायचं आहे आपल्याला. ठीक आहे. सो कुठलाही सपोर्ट नाही त्यांना. आणि त्याचबरोबर त्या भित्र्या आणि कशा झाल्या होत्या? खूप एकाकी होत्या. दिस इज द स्टोरी ऑफ हर मीटिंग द टीचर हू वूड चेंज हर लाईफ. आणि ही तीच स्टोरी आहे ज्या स्टोरीमध्ये त्यांना त्यांच्या शिक्षिका मिळाल्या आणि त्या शिक्षिकेनं त्यांचं पूर्ण आयुष्य काय केलं? बदलून टाकलं. अशी ही तुम्हाला त्यांच्याबद्दलची स्टोरी आता खाली दिलेली आहे. ओके, सो ॲट फर्स्ट तुम्ही इथं पाहू शकताय खाली बॉटमला की काय दिलेलं आहे बघा? तर हेलेन केलर यांचा एक थॉट दिलेला आहे. थॉट म्हणण्यापेक्षा त्यांच्या लाईफची सगळ्यात जी बेस्ट इव्हेंट आहे ती त्यांनी इथं शेअर केले. काय म्हणतात बघा ते? द मोस्ट इम्पॉर्टंट डे आय रिमेंबर्ड इन माय लाईफ इज द वन ऑन विच माय टीचर ॲनी मॅन्सफिल्ड सुलिव्हॅन केम्स टू मी. म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस जर कोणता असेल, इव्हेंटफुल डे जर कोणता असेल तर डेफिनेटली द फर्स्ट डे वेन आय मेट माय टीचर मिस सुलिव्हॅन. ओके, मी ज्यावेळेस ॲनी सुलिव्हॅनला भेटले तो दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस माझ्या मते मला वाटतो असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे बघा, एखाद्या शिक्षकाचं एखाद्याच्या आयुष्यातलं स्थान किती महत्त्वाचं असतं. ओके, तर हे त्यांना त्याच्यामधून सांगितलेलं आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट डे आय रिमेंबर इन माय लाईफ इज द वन ऑन विच माय टीचर ॲनी मॅन्सफिल्ड सुलिव्हॅन केम टू मी. बघा, तोच विचार आहे, त्यांचाच थॉट आहे आणि तोच पहिला आपल्या धड्याचं पहिलंच वाक्य आहे. ठीक आहे. तर माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा, माझ्या लक्षात असणारा जर सगळ्यात महत्त्वाचा कोणता दिवस असेल तर तो दिवस आहे ज्या दिवशी ॲनी मॅन्सफिल्ड सुलिव्हॅन ह्या माझ्या काय झाल्या? आयुष्यात आल्या किंवा माझ्याकडे आल्या. आय एम फिल्ड विथ वंडर वेन आय कन्सिडर द इममेजरेबल कॉन्ट्रास्ट बिटवीन द टू लाईव्स विच इट कनेक्ट्स. ओके, बघा काय म्हटलं? आय एम फिल्ड विथ वंडर म्हणजे मी कशानं भरले? तर खूप मोठ्या आश्चर्याने भरलेले. वेन आय कन्सिडर द
इममेजरेबल कॉन्ट्रास्ट. इममेजरेबल कॉन्ट्रास्ट म्हणजे काय, माझ्या आयुष्यामध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी वेगवेगळ्या घटना काय झाल्या घडत गेल्या, वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या, ज्या कॉन्ट्रास्ट म्हणजे अगदी अपोजिट. बिटवीन द टू लाईव्स म्हणजे म्हणजे दोघींच्या पण. आता इथं लाईव्ह झाले बघा, हे लाईफ जो शब्द आहे की नाही याला IFE, त्याचं हे काय आहे अनेक वचन आहे. जर FEनं एखादा शब्द संपला तर तो VESनं शब्द काय होत असतो प्ल्युरल होत असतो, म्हणजे LIVES लाईव्स. ओके, तर अशा पद्धतीनं तो लाईफचं प्ल्युरल आपण घेतलेलं आहे. जसं वाईफचं सुद्धा व्ह्यूज होतं, नाईफचं सुद्धा न्यूज होतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा तो शब्द आहे. ओके, सो विच इट कनेक्ट्स म्हणजे ह्या दोन्हीमधला जो बॉन्ड आहे, या दोन्ही गोष्टींना एकत्र त्यांच्या आयुष्यातली माप तफावत जर बघितली तर ते एकमेकांना कसे जोडले गेले, हा खूप मोठा काय आहे एक प्रकारचा एक आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे माझ्यासाठी खूप आश्चर्य आहे की आम्ही दोघी एकमेकींशी अगदी अपोजिट, पण तरीसुद्धा आम्ही दोघी एकमेकींशी कशा जुळलो हे मला आजपर्यंत पडलेलं एक प्रकारचं कोड आहे. इट वॉज द 3rd of March 1887. तारीख सांगितले की ही तीच तारीख आहे. कोणती तारीख की ज्या दिवशी माझ्या मॅडमची आणि माझी काय झाली होती पहिली भेट झाली होती. 3rd of March 1887. 3 months before I was 7 years old. म्हणजे कधी झालेलं आहे हे तर जवळपास 7 वर्षाचे व्हायला 3 महिने कमी होते. अशा वेळेत माझी आणि त्यांची भेट झाली. म्हणजे वयाच्या 7 वर्षापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त अंधकार होता, फक्त अंधार होता, फक्त एम्प्टीनेस होता. ओके, अँड वेन शी केम टू हर द रे ऑफ होप केम. ओके, आणि अशा पद्धतीनं आशेचा किरण त्यांच्या आयुष्यामध्ये आला. ओके, ऑन द आफ्टरनून ऑफ द इव्हेंटफुल डे. तर त्या इव्हेंटफुल डेच्या आफ्टरनूनला, दुपारच्या वेळेला, आय स्टूड ऑन द पोर्च म्हणजे मी माझ्या पोर्चमध्ये, जो घराचा पोर्च असतो त्या ठिकाणी उभा राहिलेले होते. डम्प अँड एक्सपेक्टंट. कशी डम्प म्हणजे कशी एकदम, म्हणजे माझ्या मनात असं काही नाहीच आहे की काहीतरी घडणार आहे, अगदी शांत उभी आहे मी. डम्प मीन्स वॉट, ओके, सायलेंट ऑर पीसफुल. अगदी मी शांतपणे त्या ठिकाणी काय आहे उभी आहे. अँड एक्सपेक्टंट मीन्स एक्सपेक्टिंग समथिंग म्हणजे कशाची तरी अपेक्षा करते मी, काहीतरी अपेक्षित धरलं आहे की हे होईल ते होईल. आय गेस्ड visually from my mother's signs and from the hurrying to and fro in the house that something unusual was about to happen. So I went to the door and waited on the steps. ओके, सो आय गेस्ट, मी काहीतरी गेस केलं. काय गेस केलं, कारण 7 वर्ष मी माझ्या आईबरोबर, माझ्या कुटुंबाबरोबर राहिले. मग मला अंदाज आहे की आई नेमकं आज काहीतरी वेगळं वाटतंय घरामध्ये. ठीक आहे, तर मला त्या गोष्टीची एक अस्पष्ट अशी कल्पना येत होती. काय की मदर्स साईन, आईच्या ज्या काही हावभाव होते, हावभाव म्हणण्यापेक्षा आता ह्या तर बघू शकत नाही त्याच्यामुळे हावभाव काही नाही, पण ज्या काही रोजच्या खुणा होत्या त्या खुणांमधून मला असं जाणवत होतं की शी वॉज इन हरी. त्या काहीतरी आई त्यांची जी आहे ती थोडीशी घाईमध्ये होती. टू अँड फ्रो म्हणजे तिथंच एक अपोजिट डिरेक्शनमध्ये पुढं जा मागे अशा पद्धतीनं तिथंच एअर झारे घालणे म्हणतो ना आपण, तर तशा पद्धतीनं आईचं चालू होतं. दॅट समथिंग अनयुज्युअल वॉज अबाउट टू हॅपन. आणि हे कशाचं साईन होतं, समथिंग अनयुज्युअल इज अबाउट टू हॅपन इन आर होम किंवा हाऊस. आमच्या घरात आज काहीतरी वेगळं, रोजच्यापेक्षा वेगळं घडणार ह्याचं ते काय होतं चिन्ह होतं. सो आय वेंट टू द डोअर अँड वेटेड ऑन द स्टेप्स. आणि मग मी काय गेले, दरवाज्यावर गेले, दरवाज्याच्या तिथं गेले आणि ज्या बाहेरच्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांच्या जवळ तिथं काय करत वेट, कोणीतरी येणार आहे असं मला एक अंदाज आल्याने मी वाट बघत बसले. द आफ्टरनून सन penetrated the mass of honeysuckle and that covered the porch and fell on my upturned face. आणि काय झालं बघा, अशा वेळेस काय म्हटलंय की द सन पेनेट्रेटेड द मास ऑफ हनीसकल. जी हनीसकल झाडं आहे तर त्याची जी वेल असते त्या वेलीच्या जाळी जी आहे त्या जाळीतून सूर्याची जी किरणं होती ती काय पेनिट्रेट मीन्स गो थ्रू, म्हणजे त्याच्यातून त्या जाळीतून तो सूर्यप्रकाश काय होत होता आत पडत होता. आणि मी अपटर्न फेस, जे मी अगदीच कशा पद्धतीनं बसलेली जी होती तिथं, तर माझ्या चेहऱ्यावर जो माझा काय म्हणू आपण त्याला की ग्लो आलेला जो चेहरा होता त्याच्यावरती पडत होता आणि ते अजून काय होतं चांगला अजून तो चेहरा दिसत होता. ओके, पुढं काय म्हटलं आहे बघा,
My fingers lingered almost unconsciously on the familiar leaves and blossoms which had just come forth to greet the sweet southern spring. बघा किती छान वर्णन केलंय. काय म्हटलंय? सो माय फिंगर्स लिंगर्ड म्हणजे माझी जी हाताची बोटं जी आहेत ती अगदी नकळतपणे ऑलमोस्ट अनकॉन्शियसली म्हणजे अजाणतेपणे ऑन द फॅमिलियर लिव्स ती झाडांची जी काही पानं होती रोज ज्याला आपला हात लागतोय अशी फॅमिलियर म्हटलंय त्याला. तर ती पानं आणि त्याचबरोबर त्याच्यावर आलेला मोहर याला माझे हात अचानकपणे नकळतपणे त्याला काय करत होते, स्पर्श करत होते. त्याला हळूच त्याच्यावर हात माझे रेंगाळत होते असं म्हणूयात थोडक्यात. लिंगर्ड मीन्स रेंगाळणे. ओके. आणि जणू काय करत होते, कम फोर्थ टू ग्रीट द स्वीट साऊथर्न स्प्रिंग. आणि जो काही दक्षिणेकडून येणारा जो काही जी काही हवा आहे त्याचं जणू एक प्रकारे काय केलं होतं, त्या गोड वसंताचं स्वागत करण्यासाठी त्या पानांवरती माझी बोटं जणू काय होते, रेंगाळत होते. म्हणजे मी त्या पानांना हात लावत होते, जणू त्या वसंत ऋतूचं, दक्षिणेकडून आलेल्या वसंत ऋतूचं काय करत होते, मी स्वागत करत होते. I did not know what the future held of marvel or surprise for me. I don't know की माझ्या आयुष्यात माझ्या फ्युचरमध्ये फ्युचर हेल्ड ऑफ मार्वल ऑर सरप्राईज फॉर म्हणजे मला माहीत नव्हतं की माझ्या आयुष्यात आता कोणती आश्चर्यकारक गोष्ट, कोणतं सरप्राईज पुढं घडणार आहे, पण काहीतरी घडणार आहे हे मला लक्षात येत होतं. अँगर अँड बिटरनेस हॅड प्रेड अपॉन मी कंटिन्युअली फॉर वीक्स अँड अ डीप लॅगॉर हॅड सक्सिडेड दिस पॅशनेट स्ट्रगल. बघा काय म्हटले की अँगर अँड बिटरनेस म्हणजे राग आणि तोच रोजचा कडवटपणा हॅड प्रेड अपॉन मी कंटिन्युअली म्हणजे माझ्यावर ह्या निगेटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्याचा प्रभाव, त्याचा इफेक्ट नेहमी पडत गेला होता. म्हणजे आजपर्यंत माझ्याशी अगदी प्रेमानं जवळ घेऊन बोलणारं कोणी आलं नव्हतं. हे मला रोजचंच होतं. माझ्यावर पडणारा राग, माझ्यावरचा कडवटपणा ह्या गोष्टी मला रोज होत्या. फॉर वीक्स अँड डीप लेंगॉर काय म्हटलं बघा, हॅड सक्सिडेड दिस पॅशनेट स्ट्रगल. आणि काय तर काय म्हटलंय की जो काही अशा पद्धतीचं काय म्हणूयात त्याला आपण शब्द काय दिला बघा, पॅशनेट म्हणजे आपले एकदम स्ट्रॉंग फिलिंग्स. ओके. आणि त्याचबरोबर तुम्हाला काय म्हटलंय की एखादी गोष्ट आपण करत नाही, अगदी सुस्तावलेले बसलेलो आहोत, अशा पद्धतीनं कितीतरी आठवड्यापासून मी अशी सुस्त बसलेली आहे आणि ह्याच्या हॅड सक्सिडेड दिस पॅशनेट स्ट्रगल. आणि एक प्रकारे तो जो टायर्डनेस होता, तो जो माझा स्वस्थपणा होता त्याच्यात बदल होऊन आता काहीतरी वेगळं घडणार हे आता आज काय होत होतं, लक्षात होतं. त्या फिलिंग्ज मला सांगत होत्या. हॅव यू एव्हर बीन ॲट सी इन द डेन्स फॉग. तुम्ही कधी पाहिलं आहे का की एखादं सी इन द डेन्स फॉग म्हणजे एखादा समुद्र आहे की ज्याच्यावर डेन्स फॉग म्हणजे काय, एकदम दाट धुकं त्याच्यावरती आलेलं आहे. वेन इट सीम्ड ॲज इफ अ टॅन्जिबल व्हाईट डार्कनेस शट यू इन. आणि एक प्रकारे एक अमूर्त, टॅन्जिबल म्हणजे कसं, टचेबल, ज्याला आपण टच करू शकतो, मूर्त. ओके. तर टॅन्जिबल व्हाईट डार्कनेस. ओके. तर काय म्हटलं आहे बघा की आपण जो डार्कनेस बघू शकतो, आपल्याला जो जाणवू शकतो असा डार्कनेस शट यू इन. आणि त्या डार्कनेसनंच तुम्हाला काय केलं आहे, आतमध्ये घेतलं आहे. अँड द ग्रेट शिप टेन्स अँक्शियस ग्रोफ्ट हर वे टुवर्ड्स द शोर विथ plummet and sounding line and you waited with beating heart for something to happen. आणि तुम्ही असं जहाज तुमचं अडकलं आहे एखाद्या ठिकाणी आणि तुम्ही किनारा शोधताय, पण तुम्हाला किनारा काही सापडत नाही. तुम्ही असे एकदम टेन्शनमध्ये आहात, अँक्शियस म्हणजे चिंतातूर आहात. तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं लक्षात येत नाही किंवा तुमच्या हातात काहीच नाही असं लक्षात येतं, किंवा तुम्ही चाच पडताय. ठीक आहे, एखादी गोष्ट चाच पडताय आणि तुम्हाला किनारा शोधण्याचा प्रयत्न करताय पण तुम्हाला काही भेटत नाही. तुमचे हार्टबीट काय होत आहेत, निस्तेज धडधड करतायत. ही सिच्युएशन तुमची कधी झाली आहे का, तुम्ही कधी पाहिलं आहे का? तर आय वॉज लाईक दॅट शिप बिफोर माय एज्युकेशन बिगॅन, ओनली आय वॉज विदाऊट कंपास ऑर साऊंडिंग लाईन.
आणि माझी अवस्था ही त्याच शिपसारखी झाली आहे की जे शिप किनाऱ्यावर येण्यासाठी चाचपडतंय पण किनाऱ्यावर ते काही आलेलं नाही. माझ्याकडं तर कुठल्याही पद्धतीचा कंपास म्हणजे जसं दिशादर्शक जे असतं तसं दिशादर्शक नाही, मला कोणी दिशा दाखवणारं नाही, मला कुठली साऊंडिंग लाईन नाही. अशा सिच्युएशनमध्ये अँड आय हॅड नो वे ऑफ नोईंग हाऊ नियर द हार्बर वॉज, आणि मलाही माहीत नव्हतं की माझा किनारा किती जवळ आला आहे, मी फक्त चाच पडते. अशा पद्धतीचं जसं ते जहाजीची अवस्था आहे तशीच अवस्था माझी झालेली होती. लाईट गिव्ह मी लाईट वॉज द वर्डलेस क्राय ऑफ माय सोल अँड द लाईट ऑफ लव शोन ऑन मी इन दॅट व्हेरी आर. आणि काय म्हटले बघा, लाईट गिव्ह मी लाईट, आणि माझी अर्थ हा काय कोणती की मला काय दाखवा, प्रकाश दाखवा, मला उजेडात घेऊन या. वॉज द वर्डलेस, वर्डलेस मीन्स विदाऊट एनी वर्ड, म्हणजे शब्द न करता माझी एक अर्थ हाक आहे की मला प्रकाशाची गरज आहे, मला प्रकाश द्या. अँड द लाईट ऑफ लव शोन ऑन मी दॅट यू व्हेरी आर. आणि काही क्षणातच त्याच्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये काय होणार होतं तर खूप मोठा प्रकाश माझ्या आयुष्यामध्ये, तो प्रेमाचा प्रकाश मला काय झाला होता, काही वेळातच गवसणार होता. हे जणू काहीतरी वेगळं घडणार होतं हे मला लक्षात येतं आहे. आय फेल्ट अप्रोचिंग फुटस्टेप्स, आणि मला जाणवलं अप्रोचिंग म्हणजे माझ्याकडे येणारे फुटस्टेप्स म्हणजे काय, पावलांचे जे काय आवाज म्हणूयात ना तसे फुटस्टेप्स मला येताना माझ्याकडं जाणवले. आय स्ट्रेच आउट माय हँड्स ॲज आय सपोज इट वॉज माय मदर, आणि मी माझे हात काय केले, स्ट्रेच केले म्हणजे पुढं केले. ठीक आहे, माझे हात काय केले, पुढे केले, आणि काय समजलं की आय सपोज इट वॉज माय मदर, आणि मी असं समजले की माझी आई आली, आणि म्हणून मी माझे हात आईच्या दिशेने स्ट्रेच केले, मी आईच्या दिशेने माझे हात पुढं केले. समवन टुक इट, आणि कुणीतरी ते माझे हात घेतले त्यांच्या हातामध्ये. अँड आय वॉज कॉट अप अँड हेल्ड क्लोज इन द आर्म्स ऑफ हू हॅड कम टू रिव्हेल ऑल थिंग्स टू मी. आणि माझ्या ह्या सगळ्या गोष्टींना समजून घेण्यासाठी, त्या गोष्टी समजून घेऊन त्याचा काय म्हणू आपण त्याला, एखादी गोष्ट बाहेर काढण्यासाठी जणू कुणीतरी आलं होतं आणि त्यांना माझे हात काय केले होते, पकडले होते. ओके, ऑल थिंग्स टू मी अँड मोर दॅन ऑल थिंग्स एल्स टू लव मी. आणि नक्कीच ह्या गोष्टी, सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्यांना मला काय केलं, त्यांच्या बाहुपाशात किंवा त्यांना मला अशी मिठी मारली, माझ्याजवळ घेतलं, आणि मला प्रेमानं अगदी त्यांना काय केलं, माझ्यावर प्रेम करण्यासाठी जी व्यक्ती आली होती त्या व्यक्तीनं मला अगदी जवळ घेतलं, जवळ अगदी मला काय म्हणू त्याला बाहुपाशात घेतलं किंवा मिठी मारल्यासारखं घेतलं, हे मला काय झालं, जाणवलं. ठीक आहे, तर हा पहिला पॅसेज आहे, पहिला. दुसरा काय जो असेल तो, ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर बेस्ड असणारे क्वेश्चन्स आपण पाहूयात. व्हॉट डज द ऑथर कम्पेअर हरसेल्फ टू, म्हणजे ऑथरनं स्वतःला कशाशी कम्पेअर केलं आहे. द ऑथर कम्पेअर, ऑथरेस म्हणूयात आपण इथं. ठीक आहे, द ऑथरेस कम्पेअर्ड हरसेल्फ, बघा कशाशी कम्पेअर केलं आहे, इथं दिलं आहे खाली, इथं कुठं तरी दिलं आहे बघा, यू कॅन सी साऊंडिंग लाईन विथ बिगॅन. ओके, हां, आय वॉज लाईक दॅट शिप बिफोर माय एज्युकेशन बिगॅन. तर कुठल्या, द ऑथरेस कम्पेअर्ड हरसेल्फ टू द शिप विच इज, बघा कोणत्या शिप बरोबर, इन द डेन्स फॉग, द शिप विच इज इन अ dense fog when it is seemed as if a tangible white darkness shut you in, and the great ship, tense and anxious, groped her way towards the shore with plummet and sounding land, and you waited with beating heart for something to happen. म्हणजे अशा शिपमध्ये, म्हणजे स्वतःची तुलना त्या फसलेल्या शिप बरोबर केलेली आहे. What did young Helen's teacher do when they met first? पहिल्यांदा भेटल्या त्या टीचरनं काय केलं, तर या ठिकाणी दिले बघा, आय वॉज कॉट अप अँड हेल्ड क्लोज इन द आर्म्स ऑफ हर हू हॅड कम टू रिव्हेल ऑल थिंग्स टू मी. आता इथं काय लिहाल, शी वॉज कॉट, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय घ्यावं लागेल, ती म्हणावं लागेल ना, म्हणून शी वॉज कॉट अप अँड हेल्ड क्लोज इन द आर्म्स ऑफ हर हू हॅड, आता हूच्या ऐवजी काय करणार, त्या मॅडमचं नाव लिहिणार, मीन्स ॲनी. ओके, ॲनी सुलिव्हॅन. ओके, रिव्हेल टू दिस थिंग्स टू मी, किंवा हेच तुम्हाला काय करायचं इथं, किंवा एवढं जर लिहिलं का नाही तुम्ही,
शी वॉज कॉट अप अँड हेल्ड क्लोज इन हर आर्म्स एवढं जरी इथपर्यंत लिहिलं तरी भरपूर आहे, तरी ते करेक्ट बसेल. म्हणजे गठ्ठ मिठी पहिल्यांदा त्यांच्या भेटीत त्यांना मारली. ओके, सो त्याच्यानंतर आपण प्रत्येक पॅसेजवरती काही ग्रामरमधले त्याच पॅसेजमध्ये येणारे क्वेश्चन्स कुठले कुठले आहेत ते सुद्धा पाहणार आहोत. ठीक आहे, तर त्या पॅसेजमध्ये, त्या 2-3 पॅसेजमध्ये आलेले ग्रामरचे क्वेश्चन्स पाहतोय आपण. हेलेन केलर बिकम इल ॲट द एज ऑफ 2. ओके, द क्वेश्चन इज ॲड अ क्वेश्चन टॅग. ह्याचं तुम्हाला काय करायचं आहे, क्वेश्चन टॅग करायचं. आता क्वेश्चन टॅग करताना आपल्याला काय करावं लागतं, पहिल्यांदा वाक्य जसंच तसं लिहायचं, नंतर काय करायचं, कॉमा द्यायचा. नंतर वाक्यातलं जे हेल्पिंग व्हर्ब आहे, ठीक आहे, या वाक्यात हेल्पिंग व्हर्ब आहे का, या वाक्यात हेल्पिंग व्हर्ब नाही, मेन व्हर्ब आहे बिकेम. ओके, आता बिकेम जे इंडिकेट करते ते कुठला काळ इंडिकेट करते, सिम्पल पास्ट. मग सिम्पल पास्टमध्ये आपल्याला जर व्हर्ब डूची रूपं लक्षात घेतली, टू डूची, तर त्याच्यात येतं डीड. आता ह्या डीडला हे वाक्य पॉझिटिव्ह असल्यामुळे त्याचं क्यूटी निगेटिव्ह होतं, म्हणून डिडंट. ओके, किंवा डिंट म्हणतो आपण त्याला. आणि पुढं हेलेन केलरसाठी प्रोनाऊन काय येतं, तर शी, म्हणून डिंट शी, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. हे तुमचं त्याचा क्यूटी असेल, क्वेश्चन टॅग असेल. ठीक आहे, नाव कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. पहा पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय. पुढचा क्वेश्चन आपल्याला सांगतोय, शी ग्रीव अप इन अ वर्ल्ड ऑफ डार्कनेस अँड एम्प्टीनेस, कन्वर्ट इंटू पास्ट कंटिन्युअस टेन्स. कशात कन्वर्ट करायचं आपल्याला, पास्ट कंटिन्युअसमध्ये. पास्ट कंटिन्युअस मीन्स वॉज वर प्लस ING, राईट. ओके, शी हा सब्जेक्ट आहे, ग्रीव हे काय आहे, ग्रोचं V2, GROWचं ग्रीव हे काय आहे, V2 आहे. ठीक आहे, म्हणून आता आपल्याला काय करावं लागेल, ग्रो घेऊन त्याला ING लावायचे. पण काळ कुठला पाहिजे, पास्ट कंटिन्युअस. म्हणजे वाक्य काय यायला पाहिजे, पहा, शी, बघा या ठिकाणी काय यायला पाहिजे, शीला शी ॲज इट इज सब्जेक्ट म्हणून, नंतर वॉज, पुढं यायला पाहिजे ग्रोविंग. ओके, शी वॉज ग्रोईंग, आणि पुढचा जो भाग आहे हा अपपासून पुढचा तो जशाच तसा, पुढं काही बदल होणार नाही. वॉज प्लस वॉज किंवा वर याच्यापैकी, पण सब्जेक्ट आपला सिंग्युलर असल्यामुळं काय येणार आहे, वॉज येणार आहे. ठीक आहे, सो आय कन्सिडर द इमॅजरेबल कॉन्ट्रास्ट, चेंज द व्हाईस. चेंज द व्हाईस म्हणजे आपल्याला ऑब्जेक्ट जे आहे ते आधी बघावं लागेल, हे आधी घ्यावं लागेल. देन कन्सिडर म्हणजे हे काय आहे, सिम्पल प्रेझेंट. सिम्पल प्रेझेंटचं आपल्याला जर PVमध्ये करायचं असेल म्हणजे पॅसिव्ह व्हाईसमध्ये, तर ॲमेजार घेऊन तुम्हाला V3 घ्यावं लागेल. म्हणजे वाक्य काय यायला पाहिजे, बघा वाक्य असं यायला पाहिजे, द इमॅजरेबल कॉन्ट्रास्ट्स. आता इथे यस आलं आहे पहा. ठीक आहे, म्हणून काय घेणार तुम्ही, आर. बघा हे वाक्य आधी सुरुवातीला येईल, द इमॅजरेबल कॉन्ट्रास्ट्स आर, पुढं काय यायला पाहिजे, V3. मग काय, कन्सिडर्ड. ओके, म्हणजे ED लावून त्याला, कन्सिडर्डचं स्पेलिंग बघा, फक्त त्याला काय करायचं, डी लावायचं, ED सुद्धा नाही. ठीक आहे, इथं थोडं स्पेलिंग बसत नसल्यामुळे इथं शॉर्ट केलं तर त्याला फक्त डी लावा, कन्सिडर्ड. आणि पुढं बाय मी, कारण आयची द्वितीया ऑब्जेक्टिव्ह केस काय आहे, मी आहे. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला काय करायचं आहे, तिथं फुल स्टॉप द्यायचं आहे, क्वेश्चन मार्क नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही याचा व्हाईस करू शकताय. कम टू द नेक्स्ट. हेलेन केलर वॉज 7 years ओल्ड, मेक WH क्वेश्चन. ओके, मग तुम्ही काय करू शकता, ह्याच्यापासून तुम्हाला प्रश्न बनवायचा आहे की हेलेन केलर 7 वर्षाच्या होत्या. ओके, मग तुम्हाला विचारावं लागेल किती वर्षाच्या होत्या. ओके, हाऊ मेनी इयर्स, हाऊ ओल्ड असे म्हटू शकता तुम्ही. हाऊ ओल्ड हेलेन केलर वॉज, हाऊ ओल्ड वॉज हेलेन केलर, हाऊ ओल्ड वॉज हेलेन केलर. ओके, त्याच्यानंतर आय स्टूड ऑन द पोर्च डम अँड एक्सपेक्टंट, म्हणजे मी पोर्चमध्ये उभी आहे, कशी, डम अँड एक्सपेक्टंट. म्हणजे तुम्हाला ॲडजेक्टिव्ह हाऊने प्रश्न विचारावा लागेल. मग काय येईल, हाऊ. ओके, वाक्याची सुरुवात कशाने येईल, हाऊ म्हणजे कशी. ओके, देन स्टूड आलं या ठिकाणी, स्टूड म्हणजे V2, म्हणून आपल्या इथं काय घ्यावं लागेल, डीड. हाऊ डीड, आता इथं आय न घेता काय घ्यावं लागेल, शी, कारण ते हेलेन केलरसाठी आलं आहे. हाऊ डीड शी स्टूड. ओके, आता इथं काय घ्यावं लागेल, स्टँड, कारण त्याचं V1 पाहिजे ना आपल्याला, स्टँडचं स्टूड हे V2 आहे. स्टँड ऑन द पोर्च, आणि सगळ्यात शेवटी क्वेश्चन मार्क. अशा पद्धतीने ते वाक्य होणार आहे. ओके, नाव कम टू द नेक्स्ट. पुढं काय म्हटलं बघा, आय डिड नॉट नो व्हॉट द फ्युचर हेल्ड ऑफ मार्वल ऑर सरप्राईज फॉर मी. क्वेश्चन टॅग करायचा, याच्यात सुद्धा वाक्य जशाच तसं लिहायचा, शेवटी कॉमा द्यायचा. आणि डिड नॉट आलं आहे म्हणून काय येणार, याचं डिड येईल फक्त, आणि सगळ्यात शेवटी आहे आय, डिड आय असा क्वेश्चन, आणि सगळ्यात शेवटी क्वेश्चन मार्क. ओके,
अशा पद्धतीनं आपण बनवू शकतो. थर्ड पेज बघा, त्याचं काय म्हणतं आहे, अँगर अँड बिटरनेस हॅड प्रेड अपॉन मी कंटिन्यूली फॉर वीक्स. आता इथं बोथ अँड वापरायचं आहे. आता बोथ अँड म्हणजे काय, दोन्ही, हे आणि तेही अशा अर्थानं. मग तुमच्या दोन गोष्टी कुठल्या दिलेत आधी बघा, अँगर एक दिला आहे आणि बिटरनेस एक दिला आहे. मग अँगरच्या आधी बोथ तुम्हाला वापरायचं आहे, बोथ. लगेच पुन्हा काय येणार आहे, अँगर आणि अँडच्या ठिकाणी अँडच, अँड पुढचं बिटरनेस आणि पुढचं तुम्हाला हॅड प्रेड अपॉन मी कंटिन्यूली फॉर वीक्स. हे जसं असतं तसं शेवटचं. म्हणजे काय, दोन गोष्टी जर दिलेल्या असतील, जसं नॉट ओनली बट ऑल्सो वापरतो तसं पहिल्या गोष्टीच्या आधी बोथ वापरायचं, दुसऱ्या गोष्टीच्या आधी अँड वापरायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही बोथ अँड वापरू शकताय. नाव कम टू द नेक्स्ट. आय स्टूड ऑन द पोर्च डम अँड एक्सपेक्टंट. यूज ॲज वेल ॲज किंवा नॉट ओनली बट ऑल्सो. ओके, ॲज वेल ॲज. आता बघा कशी आहे, याच्यात पण दोन गोष्टी दिलीत, कोणत्या, डम आणि एक्सपेक्टंट. मग तुम्ही वाक्य कसं बनवणार, आय स्टूड ऑन द पोर्च नॉट ओनली डम बट ऑल्सो एक्सपेक्टंट. म्हणजे काय करायचं कळलं अजूनसुद्धा, तेच सांगायला. पहिल्या माहितीच्या आधी तुम्हाला काय वापरायचं इथं, नॉट ओनली. आणि दुसऱ्या माहितीच्या आधी अँड काढायचं आणि काय वापरायचं, बट ऑल्सो. आणि ॲज वेल ॲज वापरायचं असेल तर डम आणि एक्सपेक्टंट दोन माहिती आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला काय वापरायचं, ॲज वेल ॲज वापरायचं. ओके, खूप सोपा ग्रामरचा टॉपिक आहे हा, काय अवघड नाही. नेक्स्ट आहे लास्ट क्वेश्चन बघा. आय फेल्ट अप्रोचिंग फुटस्टेप्स. आय स्ट्रेच्ड आउट माय हँड्स ॲज आय सपोज्ड इट वॉज माय मदर. बघा, आता दोन घटना झाल्या तिथं. कोणती घटना आहे पहिली, आय फेल्ट अप्रोचिंग फुटस्टेप्स, म्हणजे मला जाणवलं माझ्याकडे येणारे फुटस्टेप्स. आणि आय स्ट्रेच्ड माय हँड्स ॲज आय सपोज इट वॉज माय मदर. म्हणजे दोन घटना झाल्यात. आता आपल्याला वापरायचे ॲज सून ॲज. ॲज सून ॲज म्हणजे काय, हे घडले की लगेच ते घडले. मग आता ह्याच्यात कोणती घटना आधी घडली आहे, आधी मला जाणवलं आहे. काय जाणवलं आहे, माझ्याकडे येणारी पावलं. म्हणून वाक्याच्या सुरुवातीलाच तुम्ही काय वापरणार, ॲज सून ॲज. ओके, नंतर पहिल्यांदा कोणती कृती घडली, आय फेल्ड द अप्रोचिंग फुटस्टेप्स, म्हणून S1 म्हणजे काय, सेंटेन्स फर्स्ट, जे आधी घडलं ते सेंटेन्स, नंतर कॉमा आणि नंतर S2 म्हणजे काय, दुसऱ्यांदा कृतिक झालेलं वाक्य. अशा पद्धतीने तुम्हाला ॲज सून ॲज करता येतो. मग उत्तर काय व्हायला पाहिजे बघायचं, ॲज सून ॲज आय फेल्ट अप्रोचिंग फुटस्टेप्स, कॉमा आय स्ट्रेच आउट माय हँड्स ॲज आय सपोज्ड इट वॉज माय मदर. ओके, अशा पद्धतीने ॲज सून ॲज करतात, किंवा ॲज सून ॲज असंही करतात, आधी दुसरी कृती झालेलं वाक्य, नंतर ॲज सून ॲज आणि पुन्हा पहिली कृती झालेलं वाक्य. ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुमचं हे जे प्रश्न आहेत याच्यावरचे, तर ते प्रश्न झालेले आहेत. आय होप की या पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला काहीही अडचण नसेल. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.